मित्रांनो, हे ते मोडी पत्र आहे, मी आपणास दाखवतोय. आणि ह्या पत्रातला मजकूर असा आहे की तिथल्या सुभेदारास युवराज फतेसिंहराजे भोसले यांनी लिहिलेलं आहे, जे अक्कलकोटच्या जहागिरीतले गाव होतं मौजे अंदूर, म्हणजे आपलं खंडोबाचं अंदूर. या गावचा इनाम मोकासा राजश्री लक्ष्मणराव व्यंकटेश यांच्या मातोश्रीस, त्यांचं नाव कागदपत्रातून येतो सगुणाबाई मातोश्री, यास दिला असून मौजे मजकुरास हार्गिज उपसर्ग न देणे, मौजे मजकुराची वसुली न घेणे, गाव याचकडील सुरळीत मोकासा चालवणे, बहुत काय लिहिणे लेखन सीमा. हे एक पत्र. हे दुसरं पत्र आहे फतेसिंहराजे भोसले अक्कलकोट यांचं. हो, आणि या पत्रातला मजकूर असा आहे: आज्ञापत्र समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान राजश्री फतेसिंह भोसले, तालुका मुकादमांनी मौजांदूर आणि राजश्री लक्ष्मणराव व्यंकटेश यास पेशाची मोकासा दिला आहे. त्याप्रमाणे साल मजकुराचा करा असे तरी तुम्ही यास रुजू राहून मौजे मजकूर मोकाशाबाबत व जकाताच्या वसुलीत सुरळीत देणे. ही दोन पत्र फतेसिंहराजे भोसले अक्कलकोट यांची असून तिसरं पत्र पण महत्त्वाचं आहे. हे पत्र लिहिलं आहे बाळाजी बाजीराव प्रधान, म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी 1756 साली. ते पत्र कुणाला लिहिलं आहे? फतेसिंहराजे गोसावी यास. आणि त्यात ते काय म्हणतात की मौजे अंदूर येथील मोकासा राजश्री यशवंतराव लक्ष्मण याचकडे, मौजे अंदूर परांगण धारूर येथील मोकासा राजश्री यशवंतराव लक्ष्मण यांच्याकडे दिला आहे. याविषयी पूर्वी आपणास लिहिलेच आहे, तरी आपल्याकडील अंमलदारास ताकीद करून मौजे मजकुराचा मोकासाबाबतचा अंमल मुश्रींकडून सुरळीत पावे ती गोष्ट केली पाहिजे. बहुत काय लिहिणे लाभ असो दिले पाहिजे ही विनंती लेखन सीमा. ही 3 मुडीतली पत्र आहेत. हे बघा, ही 2 पत्र आणि हे एक पत्र. त्यातले 2 पत्र, एक नानासाहेब पेशव्यांचं आहे आणि 2 फतेसिंहराजे भोसलेंचे. आता इतका मोठा मोकासा देणं, एक गाव, पूर्ण गाव मोकासा, इनाम मोकासा फतेसिंहराजेंनी दिलं, तर हे कोणचं घराणं आहे? तर हे चंद्रप्रभू कायस्थ पनवेलचं घराणं आहे, तम्हानी म्हणून आडनाव आहे यांचं. आणि ते देशावर आलं, देशावर धारूर प्रांतात आलं. त्यानंतर अक्कलकोट जवळच्या काही भागात बंडाळी माजल्यामुळे फतेसिंहराजे भोसलेंनी त्यांना 1744ला मदतीसाठी बोलवलं आणि त्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात एक आठवण म्हणून त्यांच्या मातोश्रींना हा एक ऋणानुबंधन म्हणून एक प्रकारे साडी चोळीसाठी आपण म्हणू शकतो त्याला, तर ते फतेसिंहराजे भोसले यांनी दिलेलं आहे. आणि हे इनाम मोकासा देताना तो छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने दिलेला आहे आणि तो स्वतःच्या अखत्यारीत दिलेला आहे. हे विशेष महत्त्वाचं आहे. या हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्याचा विस्तार करताना ज्या अनेक अपरिचित घराण्यांचा इतिहासाच्या कागदात असून पण लपलेला आहे, तो अस्सल कागदपत्राद्वारे आता आपण पुढं आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि या तमानी घराण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा फतेसिंहराजेंनी त्यांना अंदूरचा मोकासा दिला, त्यांना अंदूरकर मोकाशे हे आडनाव पडलं आणि इतिहासाच्या कागदपत्रातही तसंच उल्लेख येतो. आजही ते घराणं याच आडनावाने, मोकाशे आडनावाने, अंदूरकर जहागीरदार किंवा अंदूरकर सरकार याच नावाने इतिहास अभ्यासकांमध्ये आणि या परिसरात ओळखलं जातं. मी संतोष जिप्रे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यासाठी.